म्हणजे आमची लायकीच दाखवली जाते ना. मग तुम्ही लायक आहात तर झक मारायला इकडे येत आहे का? बजरंग सोनवणे आमची लायकी नाही ग्रामपंचायत सदस्य व्हायची, तुम्ही खासदार झालाय, मग लाज वाटली पाहिजे ना मग आमचे आरक्षण मागायला तुम्हाला. तर पण आपण बघितलं तर सोशल मीडियावरती एका ग्रुपकडून तुम्हाला वारंवार ट्रोल केलं जातं, टीका केली जाते, वडापाव हाके म्हटलं जातं. नेमकं काय वडापाव का का नाव पडलं, का मग का ट्रोल केलं? बघा, मला दगड मारू द्या, मला माझ्या माझ्या पर्सनल गोष्टीवर बोलू द्या, वडापाव म्हणू द्या, पण मी माझ्या ओबीसींची, भटक्या विमुक्त जाती जमातींची ही लढाई, महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर, महात्मा ज्योतिराव फुलेंच्या समतेची लढाई आणि गावकुसातल्या शेवटच्या घटकांची लढाई मी कुठेही थांबवणार नाही. मला माहिती आहे आपण बोलायला लागलो की हा कुठं निवडून आलोय, तो बजरंग सोनवणे म्हणतो ह्याची लायकी काय, म्हणजे आमची लायकीच दाखवली जाते ना. मग तुम्ही लायक आहात तर झक मारायला इकडे येत आहे का? बजरंग सोनवणे आमची लायकी नाही ग्रामपंचायत सदस्य व्हायची, तुम्ही खासदार झालाय, मग लाज वाटली पाहिजे ना मग आमचे आरक्षण मागायला तुम्हाला. आता isakal.com आहे देशातील नंबर 1 ची मराठी न्यूज वेबसाईट. प्रत्येक अपडेटसाठी isakal.com ला नक्की भेट द्या. काय लॉजिक आहे का ह्याला? अजितदादा पवार म्हणतात मी त्याच्यावर बोलणार नाही, कुठल्या माणसावर बोलायचं मी ठरवेन. म्हणजे तुम्ही ह्यातनं जातीय मानसिकताच दाखवता ना, तुम्ही सर्वश्रेष्ठ समजता ना, तुम्ही 4 कारखाने जास्त काढले म्हणून असं बोलता का? मला वाटतंय हा इथल्या व्यवस्थेमधल्या शेवटच्या घटकाचा वेळोवेळी केला जाणारा अपमान आहे आणि मराठा समाजाने तो आजपर्यंत केलाय आणि आत्ता त्यांना मागासलेपणाचे डोहाळे लागलेत आणि आत्ता त्यांना मागासवर्गीयांचं आरक्षण पाहिजे.